एक मिनिट, हे खूप छान छान आहे. आपण रेकॉर्ड करूया, हा. म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा हे थोडंसं मोटिवेट होता येईल. येस. जसं की प्रथमेश सर आजारी होते, त्यांना पायाचा इश्यू आहे थोडा, त्यामुळे आपल्या ग्रुपमधल्या बऱ्याच लोकांनी त्यांना हिलिंग दिलं होतं. सो हे हिलिंग त्यांच्यापर्यंत पोहोचलं का याबद्दल मी त्यांना विचारलं. सो प्रथमेश सर, तुम्ही आभार तर मानालच त्यांचे, पण ते हिलिंग खरोखरच तुमच्यापर्यंत पोहोचलं का? हो, हो. कारण पहिलं जेव्हा ऑपरेशन झालं होतं तेव्हा माझे लेवल 1, लेवल 2 म्हणजे कोर्स चालू होता. तेव्हा मला धड चालता पण येत नव्हतं. म्हणजे थोडं पण मला काही करता येत नव्हतं. ऑलमोस्ट मी बेड रिडन होतो आणि व्हीलचेअरवरच माझ्या सगळ्या गोष्टी होत्या. लेवल 2 कोर्स फिनिश होता होता मी व्हीलचेअर घेऊन थोडा थोडा मूव्ह करायला लागलो, पण तरी सुद्धा लिमिटेशन्स होत्या. आणि आता रिसेंटली 2 वीक्स अगोदर माझं दुसरं ऑपरेशन झालं. पायाच्या रॉड आणि स्क्रूज पुन्हा काढले, की ते मला सूट झाले नव्हते. डॉक्टरांनी बऱ्याच त्याच्या टेस्ट केल्या. ते ऑपरेशन सुद्धा सक्सेसफुल झालं. म्हणजे त्या ऑपरेशनमध्ये मला पहिल्या ऑपरेशन सगळा त्रास झाला नाही. आणि त्याच्यानंतर आता माझी रिकव्हरी अजूनही चालू आहे. पण सध्या मी ते गेल्या म्हणजे पार्ट्स काढल्यानंतर मी घरातल्या घरात आता वॉकरच्या ह्यानी चालू लागलोय. आणि मला खात्री आहे म्हणजे ह्या हिलिंगच्या मदतीने मी पुढील 1-2 आठवड्यामध्ये बिना वॉकरनी सुद्धा पुन्हा माझी चाल होईल. तर चला, पुन्हा खूप एकदा छान. मला या सगळ्या मेंबरचे मनःपूर्वक आभार मानतो. चला, खूप छान. आणि विशेषतः रजनी मॅडम रोज मला मेसेज करायच्या, मॅडम आज मी हिलिंग दिलं. म्हणजे मग हो, मला पण बरं वाटायचं की हो, हो, कोणतरी मला आठवण करून देतंय आणि स्वतः आठवणीने ते हिलिंग देत आहेत. बरीच सदस्य आहेत, आता हो. मला त्यांचं नाव पटपट आठवत नाही, पण येस. सो अशी एकमेकांना हेल्प केलात ना, तर आपले सगळे प्रॉब्लेम हील होणार आहेत. त्याचबरोबर आपण रेकी लेवल 2 मध्ये आपण शिकलेलो 5 × 55 टेक्निक. सो याचा उपयोग करून प्रथमेश सरांनी एक सुंदर असा अनुभव घेतलेला आहे. प्रथमेश सर, तुम्ही सांगाल का तो इथे? हो, नक्की, नक्की. मला सांगायला आवडेल. मॅडमनी जेव्हा 555 आणि टेलिपॅथी याबद्दलची जेव्हा माहिती सांगत होते, तेव्हा मी अ, माझा एक इश्यू नाही म्हणणार, म्हणजे पुन्हा त्या शब्द बरोबर नाहीये. राईट. हां, पण जो एक गोष्ट मी पुढे मांडली, याचा कसा मला ह्या टेक्निकचा कसा उपयोग करता येईल, त्याला लागणाऱ्या अफर्मेशन्स कशा सांगायच्या. तर त्या मी ॲक्चुअली मी आई-वडिलांसोबत मी एका रेंटेड होममध्ये राहतोय आणि बरेच महिन्यापासून मी आता माझं ॲक्चुअली ॲग्रीमेंट संपत आलं होतं, तर आम्ही बाहेर असं बघत होतो. पण आम्हाला मनासारखं मिळत नव्हतं. पण घरच्यांची आणि माझी पण इच्छा होती, की जिथे राहत होतो, तिथे ऑलमोस्ट आम्हाला सेट सेट झालं होतं. इकडनं निघायचं नाही आणि घरमालकांनी ते घर द्यावं अशी आम्हाला आतून इच्छा होती. म्हणजे पण ते त्या तुम्हाला सेल करावं अशी इच्छा होती. हां, तर सेल करायचं. तर मग मी अफर्मेशन्स मी प्रॉपरली ते लिहून काढले. वडिलांची मदत घेऊन, माझी स्वतःची घेऊन ती तशी वाक्य बरोबर मांडली, पॉझिटिव्ह लिहिली आणि अ, ती 5/55 त्याचं खरंच म्हणजे जेव्हा मला दीड-दीड तास लागला जी अफर्मेशन लिहायला. पण एक मी नक्की सांगू शकतो, ज्या मॅडमनी या टेक्निक्स, जे तोडगे जे दिले, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, विश्वासाने केलं तर नक्कीच तुमच्या विशेष नक्कीच फुलफिल होईल. त्यातला हा एक माझा अनुभव आहे आणि आता मी माझ्या विशेष नंबर ऑफ विशेष मी नोट डाउन केल्यात आणि त्यासुद्धा मी ह्या टेक्निकद्वारे सॉल्व्ह करण्याचा किंवा त्याची अनुभूती घ्यायचा आणि मला पुन्हा आनंदाने शेअर करायला सुद्धा आवडतील. आणि ह्याच मी तुम्हाला पण सांगतो, की तुम्ही ह्या टेक्निकचा विश्वास ठेवून केला तर तुम्हाला पण तुमच्या जीवनामध्ये अनुभूती घ्यायला मिळेल. चला, खूप खूप छान छान सुंदर. आणि त्यासाठी आपण प्रथमेश सरांचं अभिनंदन करूया. खूप छान. थँक्यू सो थँक मच. येस. सो आता आपण आपलं अटेंडमेंट सुरू करूया. एकच मिनिट. सो येस, आता आपण आपलं अटेंडमेंट चालू करूया.